स्वयंपाक ताबडतोब होतो. आता त्याच्यात पुन्हा प्रगती होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण चपात्या लवकर होत्या, पण आता भाजी बी पुन्हा सगळे मसाले टाकून एका सेकंद मध्ये भाजी आणि ती इकडची पोळी आणि तिकडची भाजी एकत्रित होऊन त्याचा गाळ होऊन नवऱ्यानं मागितल्यावर नरसाळ्यातून वतण्याची वेळ येऊ नये एवढीच माझी इतकी प्रगती होऊ नये पुढं असं त्याच. म्हणून सुगरणबाईंनी जास्त उशीर लावायची गरज नाही. तसं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आमच्या कार्यकर्त्यानं सर्व मंडळीनं माझ्याकरता ही सेवा दिली आणि जशी घडेल तशी सेवा करण्याचा यथामती यथा अवकाश प्रयत्न केलेला आहे. वाकडी की नीट देव जाणे या पद्धतीनं सावता महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी आपण सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आहे. कारण फुलं उधळल्याशिवाय आणि संतांच्या मुखातले शब्द आपल्याला साधू संतांच्या मुखातले शब्द प्राप्त झाल्याशिवाय कुणीही जायचं नाही. आता योगेश भैया आलेत, पुन्हा ताई आलेले आहेत, अण्णा आहेत, पुन्हा अजून आमचे कल्याण काका आहेत, पुन्हा अजून सगळे शिरळे साहेब आहेत, सगळे मोठाली मंडळी या ठिकाणी. गुंजाळ सर आहेत, आमचे दादा आहेत का हो गेवराईचे आमदार. हो बापरे लक्ष दिलं नाही साहेब. आमदार साहेब आलेले. तर सगळ्या गोष्टी या संपन्नतेच्या आहेत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नतमस्तक होतो आणि एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ आणि सर्वांना हे फुलं कार्यकर्त्यांनी वाटायचे आहेत. 2-4 ठिकाणी फुलं घ्या आणि कार्यकर्त्यांनी वाटा. विठोबा थोडे वाटा सगळ्याच्या वाट्याला आले पाहिजे. जास्त घेतले तर सगळ्याच्या वाट्याला येणार नाही. थोडे वाटा. ज्ञानेश्वर धन्य ते आरण रत्नाची खान, धन्य ते आरण रत्नाची ते खान, रत्नाची सावता महाराजांच्या समाधीचा अभंग होईल आणि नंतर मी कुंडलिकावरती गजर केल्याच्या नंतर सगळ्या जणांनी सावता महाराजांकडे पाहून फुलं उधळायची.
उठोनी प्रात काळी करो स्नान उठो